संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार. नमस्कार. चालेल, नाही दृश्य केलं, प्रश्न नाही. हां, सन्माननीय जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर काकोडकर सर, डॉक्टर ग्रोहर सर, संमेलनाध्यक्ष आज डॉक्टर सुखात्मे सर इथं नाही आहेत, पण ते माझे गुरु होते IIT मध्ये. परिषदाध्यक्ष डॉक्टर जोशी, डॉक्टर अपाम देशपांडे सर, उपस्थित ज्येष्ठ वैज्ञानिक, विज्ञानप्रेमी आणि मित्रांनो, मराठी विज्ञान परिषदेच्या या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भारताच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीबद्दल जे मी प्रस्तुत करणार आहे, त्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः संयोजकांचा आभारी आहे. 1960 साल, 60चं दशक, डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई या दोन घनिष्ठ मित्र असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या दूरदृष्टीतून अणुसंशोधन हे नाहीये का, अणुसंशोधन व अंतराळ संशोधनाचा पाया रचला गेला. आणि 1962 मध्ये ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या अंतर्गत राष्ट्रीय अंतरिक्ष कार्यक्रमाची योजना आखली गेली. स्लाइड्स पुढे करण्याचं हे नाही का, फॉरवर्ड नाही, स्लाइड चेंज आहे का? हां, ओके, ठीक आहे. 1962 मध्ये थुंबा, केरळमधील त्रिवेंद्रम म्हणजेच तिरुवनंतपुरममधलं एक छोटंसं खेडं, समुद्रकिनाऱ्यावरचं, आणि पृथ्वीचं चुंबकीय विषुववृत्त या थुंबामधून जात असल्यामुळे शास्त्रीय संशोधन करण्याच्या दृष्टीने याला अतिशय महत्त्व होतं. आणि म्हणून डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अंतराळ संशोधनासाठी या थुंबाची निवड केली. आपल्या या अवकाश कार्यक्रमाचे द्रष्टे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतासारख्या विशाल देशाची प्रगती साधण्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाचं सामर्थ्य ओळखलं आणि देशाच्या आर्थिक मर्यादा आणि गरजा ओळखून कल्पकतेने कार्यक्रमाची आखणी केली. तंत्रज्ञानाच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला. अवकाश संशोधन हे अंततः मानवाच्या आणि समाजाच्या विकासासाठीच उपयोगात आणलं गेलं पाहिजे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. आणि थुंबाच्या किनाऱ्यावर असलेल्या एका छोट्याशा पण पक्क बांधकाम असलेल्या चर्चच्या वास्तूत याची सुरुवात झाली. एकच एक ही चर्चची बिल्डिंग तिथं होती आणि जे काही प्रयोग करायचे होते त्याच्यासाठी ही चर्चची वास्तू उपयोगात आली. त्यापुढं हे आव्हान पेलण्यासाठी डॉक्टर साराभाईंनी अनेक देशात व परदेशात कार्यरत असलेले आपले तरुण शास्त्रज्ञ हेरले आणि त्यांना या संशोधनाचं महत्त्व पटवून देऊन एकत्रित काम करण्यासाठी टीम तयार केली. त्यात डॉक्टर गोवारीकर होते, डॉक्टर कलाम, डॉक्टर चिटणीस, डॉक्टर राणे, डॉक्टर कुरूप, डॉक्टर प्रमोद काळे असे बरेच शास्त्रज्ञ होते. 1957 साली रशियाने स्पुटनिक अंतराळात सोडला. रशिया आणि अमेरिका
या दोन्ही देशांमध्ये अंतरिक्ष संशोधनाची चुरस लागली होती. आणि ज्या काळात इंटरनेटसारखी सुविधा उपलब्ध नव्हती, ओपन लिटरेचरमध्ये अतिशय त्रोटक माहिती आणि विकसित देश तर हे तंत्रज्ञान देण्याचं शक्यच नव्हतं, अशावेळी शून्यातून टप्प्याटप्प्याने स्वतःचं प्रणोदक निर्माण करणं, रॉकेट सिस्टीम्सचा विकास करणं हे एक मोठं आव्हान होतं. 75 मिलीमीटर व्यासाचं आणि 1 मीटर उंचीचं रोहिणी 75 रॉकेट वातावरणाच्या अभ्यासासाठी या टीमने तयार केलं. इथं बघताय तुम्ही की त्या रॉकेटचं जे पेलोड आहे त्यातलं जे शास्त्रीय उपकरण जे वरच्या नोजकोनमध्ये असतं ते एका सायकलवर प्रयोगाच्या ठिकाणी घेऊन जात आहेत शास्त्रज्ञ. वरच्या फोटोमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम ते पेलोड तयार करण्यासाठी मदत करतायत. अर्थात हा आणखीन एक फोटोग्राफ आहे ज्याच्यात नंतर ॲपल पुढे जायचं ॲपल उपग्रह काही टेस्टसाठी कसा बैलगाडीतून घेऊन जात होते त्याचंही एक चित्र या इथं दिसतंय. नाही पुढे जायला पाहिजे ना ते. सॉरी उलट चाललं होतं. ओके. आत्ताच श्रीयुत चिटणीस यांनी सांगितल्याप्रमाणे 1963 साली आपण या तुंबामधून नाईक अपाचे रॉकेट लॉन्च केलं. पण हे भारतीय बनावटीचं नव्हतं, अमेरिकन बनावटीचं फ्रेंच पेलोड. आणि आपलं स्वतःचं रॉकेट रोहिणी 75 RH-75 हे 20 नोव्हेंबर 1967 साली आपण प्रक्षेपित केलं आणि आपल्या अंतराळ संशोधनाला खरी सुरुवात झाली. आणि हे सर्व जे शास्त्रज्ञ होते ते पूर्णपणे या कामात झटून प्रयत्न करत होते की याच्या पुढचा टप्पा आणि पुढचा टप्पा आपण कसा गाठू. यानंतर या साऊंडिंग रॉकेटची एक शृंखलाच निर्माण केली गेली. RH-200, RH-300, RH-300 Mark II, RH-560 Mark II. एका स्टेजपासून 2 स्टेजेसचं रॉकेट, त्याचं पेलोड 10 किलोग्रॅमपासून जवळजवळ 100 किलोग्रॅमपर्यंत. आणि हे रॉकेट जवळजवळ 550 किलोमीटर उंचीपर्यंत ते पेलोड घेऊन जात होतं. अर्थातच या रॉकेट्सची पुढची पिढी पण अशा प्रकारे तयार झाली. आणि ही सर्व रॉकेट्स साऊंडिंग रॉकेट्स म्हणून ओळखली जातात, कारण दे साऊंड द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधील प्रेशर, टेम्परेचर, वातावरणाचा दाब, तापमान याचा अभ्यास करण्यासाठी ही रॉकेट्स डेव्हलप केलेली. परंतु या रॉकेट्सचा उपयोग मर्यादित आहे. या रॉकेट्समधून आपण उपग्रह आकाशात सोडू शकत नव्हतो. आणि म्हणूनच याच्या पुढची जी स्टेप होती ती म्हणजे आपलं स्वतःचं प्रक्षेपक यान, ज्यातून आपला स्वतःचा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल आणि ज्या उपग्रहावरच्या शास्त्रीय उपकरणातून आपल्याला पृथ्वीबद्दल बरीच माहिती मिळवता येईल आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येईल. पहिलं जे लॉन्च व्हेकल डेव्हलप केलं त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते डॉक्टर कलाम. SLV-3 हे पहिलं रॉकेट 1979 साली आपण त्याचं पहिलं लॉन्चिंग केलं, पण ते काही कारणामुळे विफल गेलं.
पण त्यातून डगमगून न जाता, खचून न जाता सर्व शास्त्रज्ञांनी त्याचा नीट अभ्यास करून त्याचं पुढचं SLV-3ची पुढची फ्लाईट ही सज्ज केली आणि 1980मध्ये आपलं हे पहिलं रॉकेट अंतराळात झेपावलं. त्याचं वजन होतं फक्त 17 टन आणि पेलोड म्हणजे त्याच्यातलं जे शास्त्रीय उपकरण, एक उपग्रह होता फक्त 40 किलो. ही एक छोटीशी सुरुवात होती. याच्यानंतर SLV-3ची अजूनही 2 यशस्वी परीक्षणं केली गेली आणि त्यानंतर याच्या पुढचा टप्पा म्हणजे ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. SLV-3 4 टप्प्याचं रॉकेट होतं आणि त्यातला जो पहिला टप्पा होता ज्याला बूस्टर म्हणता येईल किंवा फर्स्ट स्टेज म्हणता येईल, तशाच आणखीन 2 स्टेजेस वापरून आणि त्या ASLVला जोडून ASLV रॉकेट तयार केलं गेलं. दिस वॉज सम काइंड ऑफ मॉड्युलर अप्रोच. ASLV 150 किलोमीटर लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये आपण 40 किलोग्रॅम वजनाचा 40 टनी रॉकेट 150 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाइट लिओमध्ये आपण सोडू शकत होतो. आणि तरी देखील रिमोट सेन्सिंगसाठी किंवा कम्युनिकेशनसाठी याचा फारसा उपयोग नव्हता. ASLVच्या सॅटेलाइटचा उपयोग शास्त्रीय संशोधनासाठीच फक्त केला जाऊ शकत होता आणि म्हणून पुढची झेप घेतली ती म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विकसित करण्याची. 295 टन वजनाचं हे रॉकेट जवळजवळ 44 मीटर उंचीचं आणि सुरुवातीच्या काळात त्या सनसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये 1600 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाइट आपण पाठवू शकलो. ही एक मोठीच झेप होती. आणि हा जो पोलर सॅटेलाइट पोल टू पोल म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरनं फिरणारा हा जो सॅटेलाइट जो अबाउट 900 किलोमीटर पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाऊ शकत होता, त्याचा उपयोग रिमोट सेन्सिंगसाठी केला जाणार होता. हळूहळू ही त्याची क्षमता 1600 वरून 1800, 2000, आज 2300 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाइट आपण पोलर कक्षेमध्ये, ध्रुवीय कक्षेमध्ये आपण पाठवू शकतोय. 1 मीटर उंचीच्या केवळ 75 मिलीमीटर व्यासाच्या रोहिणी रॉकेट पासनं जवळजवळ 3 मीटर व्यासाच्या आणि मीटर उंचीच्या या PSLVची जी डेव्हलपमेंट झाली ती करायला आपल्याला जवळजवळ 20 वर्ष लागली. साधारणतः प्रत्येक हे जे मोठे रॉकेट आहे ते डेव्हलप करायला 10 ते 12 वर्ष लागतात. डिझाईनपासनं त्याचे जे वेगवेगळ्या स्टेजेस डेव्हलप करणं आणि त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट कंडक्ट करणं, अशा प्रकारे जवळजवळ 10 ते 12 वर्ष एक नवीन रॉकेट निर्माण करायला वेळ लागतो. याच्या पुढची स्टेज होती, पुढचा टप्पा होता GSLV, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. 450 टन वजनाचं आणि 2000 किलोग्रॅम पेलोड आपण जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये पाठवू शकत होतो. याच्या पुढचा टप्पा आता अजूनही पूर्ण व्हायचा आहे, तो म्हणजे GSLV Mk3 Mark 3. लक्ष्य आहे 4000 किलोग्रॅम वजन आणि त्याचं पूर्ण वजन असेल जवळजवळ 640 टन. PSLV आणि GSLV हे जे दोन प्रक्षेपक यानं आपण जी विकसित केलेली आहेत
त्याचा मुख्य उपयोग रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन यासाठी केला जाणार. रिमोट सेन्सिंग म्हणजे या 900,000 किलोमीटर अंतरावरनं जाणारा हा उपग्रह आपल्या या पृथ्वीवरच्या किंवा भारतातल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवू नये आणि त्याच्या प्रत्येक कक्षेतनं प्रत्येक एका ऑर्बिटल पिरियडमधनं फोटोग्राफ्स घेतले जातात आणि ते त्याच्या पुढच्या ऑर्बिटशी जोडून पूर्ण भारताचा नकाशा आपण तयार करू शकतो. याच्यात भारताच्या जलसंपदेचा, शेतीचा, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा डाटा आपल्याला मिळू शकतो. इनसॅट सिरीज कम्युनिकेशनसाठी जी वापरली जाणार त्याच्याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे की आज जे काही आपण TV चॅनल्स बघतो ते सर्व या जिओ स्टेशनरी सॅटेलाईट 36,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या सॅटेलाईटच्या द्वारे आपल्याला ते मिळू शकतात. थोडंसं PSLV बद्दल. $44 मीटर उंचीचं हे रॉकेट, याची जी बूस्टर स्टेज आहे म्हणजे पहिली जी स्टेज आहे ती सॉलिड प्रॉपेलंट म्हणजे घन प्रणोदक, दुसरी स्टेज लिक्विड प्रॉपेलंट, तिसरी स्टेज पुन्हा सॉलिड प्रॉपेलंट आणि चौथी स्टेज ही लिक्विड प्रॉपेलंटची आहे. आणि याचबरोबर त्याला 6 स्ट्रॅपॉन्स जोडलेले आहेत की जे आपण SLV-3 ASLVच्या प्रयोगातनं यशस्वीरित्या टेस्ट केलेले होते. याचं जे पहिलं मिशन होतं ते 1993 साली यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. अर्थात त्यातलं पहिलं जे मिशन होतं ते मात्र अयशस्वी ठरलं, पण त्यातनं खूप शिकायला मिळालं आपल्याला आणि त्यातनं सगळ्या त्रुटींचा अभ्यास करून एक पूर्णपणे यशस्वी असं हे यान आपण विकसित केलं. आज 1993 नंतर गेल्या या 22 वर्षात 31 पूर्णपणे यशस्वी प्रक्षेपण आपण PSLVच्या मार्फत करू शकलेलो आहोत. आणि या PSLVचा उपयोग विविध प्रकारचे उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडण्यासाठी आणि त्याचबरोबर इतरही छोटे छोटे सॅटेलाइट्स वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडण्यासाठी आपण करू शकतो. याच्यानंतरचा टप्पा होता GSLVचा. आपल्याला माहिती असेलच की GSLVसाठी सगळ्यात जी वरची स्टेज होती, तिसरी स्टेज, ती क्रायोजेनिक स्टेज होती. आणि क्रायोजेनिक स्टेज हे अतिशय गुंतागुंतीचं डिझाईन, अतिशय क्लिष्ट, अतिशय कठीण, आणि यासाठी आपण रशियाची मदत घेण्याचं ठरवलं. त्यातलं जे तंत्रज्ञान आपल्याला मिळावं यासाठी आपण प्रयत्न करणार होतो. कारण आपण एक मोठी स्टेप घेतल्यानंतर आपण त्याच्यावर आपलं स्वतःचा रिसर्च करू शकतो. परंतु आपल्याला माहितीच आहे की रशियाने आपल्याला या क्रायो स्टेजचं तंत्रज्ञान पुरवलं नाही, पण त्यांनी 6 ते 7 स्टेजेस आपल्याला देण्याचं मान्य केलं. GSLVच्या जडणघडणीत या क्रायो स्टेजचा खूप मोठा भाग आहे. पण आता आपल्याला स्वतःचं तंत्रज्ञान तर विकसित करणं आवश्यकच होतं. सुरुवातीच्या काळात रशियन क्रायो स्टेज वापरून आपण पहिली काही प्रक्षेपणं यशस्वीरित्या पार पाडली. आणि त्याचबरोबर
क्रायोजेनिक इंजिन आणि क्रायोजेनिक स्टेज याचा विकास करणं हे सुरू झालं 1990च्या दरम्यान आणि 2000 मध्ये आपण पहिलं GSLVचं उड्डाण करू शकलो. त्याच्यानंतर अर्थात ते स्वतःच्या बळावर नव्हतं, स्वतःच्या बळावरचं स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन वापरून आपण 2014 साली याचं पहिलं उड्डाण करू शकलो. PSLV आणि GSLV यांचं यांचे प्रक्षेपणातले जे फोटोज आहेत 30-31 सक्सेसफुल फ्लाईट्स आहेत PSLVच्या आणि GSLVच्या आता 5 सक्सेसफुल फ्लाईट्स झालेल्या आहेत. या सर्व प्रक्षेपकांच्या जडणघडणीत इंजिनिअरिंगमधल्या प्रत्येक इंजिनिअरिंगच नव्हे, इंजिनिअरिंग सायन्स यातल्या प्रत्येक विभागाचा एक मोठा रोल असतो. एरोडायनामिक्स, थर्मल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल सायन्स, मटेरियल सायन्स, प्रॉपल्शन, नॅव्हिगेशन, गायडन्स, कंट्रोल, इंटिग्रेशन, चेकआउट या अशा सर्व प्रकारच्या विभागांचं एक प्रकारे ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती इंटरडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी म्हटली जाते. लोक म्हणतात की रॉकेट सायन्स इज अ ग्रेट थिंग, किंवा कुठलीही गोष्ट जर अवघड असेल तर ती रॉकेट सायन्स म्हटली जाते आणि ती गोष्ट खरोखर बरोबर आहे. स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टम डेव्हलप करण्यासाठी कुठलाही विषय हा अतिशय जरुरी आहे आणि त्याच्यात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी आपल्याला अनेक शास्त्रीय प्रयोग करायला लागले, वेगवेगळ्या फॅसिलिटीज डेव्हलप करायला लागल्या. या प्रत्येक प्रयोगांमध्ये कित्येकदा विफलता आली, पण त्यातनं खचून न जाता आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हा कार्यक्रम पुढे कायमचा राबवला आणि त्यातूनच आज आपण कित्येक सॅटेलाइट्स अंतराळात सोडू शकलो. रॉकेटची ही जी डेव्हलपमेंट आहे ती आपण ऐकली, त्याचबरोबर सॅटेलाइट्स हे देखील फार छोट्या 40 किलोग्रॅम सॅटेलाइटपासनं आज आपण 3000 ते 4000 किलोग्रॅम वजनाचे सॅटेलाइट डेव्हलप करू शकलो आहे. हे चित्र आहे वेगळे सॅटेलाइट मिशन्सबद्दलचं. आपण आपल्या या PSLV आणि GSLVच्या मार्फत फक्त स्वतःचेच सॅटेलाइट्स अंतराळात सोडले नाहीत, तर जवळजवळ 35, आता हा आकडा आणखीनही वाढलेला आहे, इतर देशांचे सॅटेलाइट्स आपण अवकाशात अतिशय अचूक कक्षेत सोडलेले आहेत. त्याची सुरुवात आर्यभट्ट, IRS-1C, IRS-P3, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची ही शृंखला, तसंच इन्सॅट सॅटेलाइट्सची शृंखला, कल्पना सॅटेलाइट, INSAT-3C, INSAT-2E असे एकामागून एक आपण बरेच सॅटेलाइट्स अवकाशात सोडलेले आहेत. हे जे सॅटेलाइट्स आहेत ते त्याची जी मेन फ्रेम असते त्याला बस असं म्हणतात. 1K बस, 2K म्हणजे 1000 किलोग्रॅम
साधारणपणे सॅटेलाईट बनवता येईल. त्यात कल्पना, GSAT-12, IRNSS, IDRSS असे वेगवेगळे सॅटेलाईट्स येतात. 2000 किलोग्रॅम वजनाच्या सॅटेलाईटमध्ये असे बरेच सॅटेलाईट आपण निर्माण केलेले आहेत. आणि 3000 किलोग्रॅम वजनाच्या सॅटेलाईटच्या शृंखलेत हे सर्व सॅटेलाईट्स येतात. सॅटेलाईटला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा सोलर पॅनेल्सकडनं मिळते आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सोलर पॅनेल्स, त्यांची डिझाईन्स, त्या सॅटेलाईटला अनुरूप अशी डिझाईन्स डेव्हलप केली गेली आणि त्या प्रकारे आज हे सॅटेलाईट्स एकदा अंतराळात सोडल्यानंतर जवळजवळ 7 ते 10 वर्ष आपलं कार्य करू शकतात. हेही सॅटेलाईट्सची चित्र आहे. थोडंसं आपण महत्त्वाच्या मिशन्सकडे वळूयात. आपल्याला माहितीच आहे की PSLVच्या थ्रू आपण बरेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू शकलो. स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट, चांद्रयान-1, मार्स मिशन आणि ॲस्ट्रोसॅट याच्यासारखे खूप महत्त्वाचे असे एक्सपेरिमेंट्स आपण PSLV लॉन्चरच्या थ्रू केलेले आहेत. स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट 22 जानेवारी 2007 साली आपण एका सॅटेलाईटच्या बरोबर, कार्टोसॅटच्या बरोबर ही एक कॅप्सूल अंतराळात पाठवली. जवळजवळ 650 किलोमीटर त्याची कक्षा होती आणि ही कॅप्सूल परत आपल्याला पृथ्वीवर आणायची होती. त्यासाठी त्याची कक्षा बदलून 550 किलोमीटर वर्तुळाकार केली गेली आणि नंतर योग्य प्रकारे त्याचं ओरिएंटेशन चेंज करून त्याचे थ्रस्टर्स फायर करून ही कॅप्सूल पुन्हा पृथ्वीवर आपल्याला मिळवता आली. मद्रासपासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या 100 किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये ही कॅप्सूल परत आली आणि आपलं त्या दृष्टीने जे ऑटोपायलट आणि गायडन्स डिझाईन जे होतं ते इतकं अचूक होतं की विदिन 5 किलोमीटर्स ॲज पर प्रेडिक्शन वी कुड रिकवर इट. हा टप्पा होता ह्युमन इन स्पेस मिशन किंवा मानवसहित अवकाशयान जर आपल्याला पाठवायचं असेल तर ते आपल्याला परत तर आणायला लागणारच आणि त्याच्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आपल्याला, जे काही तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचं आहे त्याच्यासाठी या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स अतिशय जरुरी होते. तसंच 22 एप्रिल 2008 या दिवशी PSLV C9 मधून आपण एकाच वेळेला 10 सॅटेलाइट्स लॉन्च केले. त्यातला प्रमुख सॅटेलाइट होता कार्टोसॅट-2 आणि आपलाच एक IMS सॅटेलाइट 83 किलोग्रॅम वजनाचा. पण त्याचबरोबर तुम्ही पाहाल की इतरही अनेक देशांचे छोटे छोटे सॅटेलाइट्स या PSLV यानातून आपण पाठवू शकलो आणि ते अतिशय अचूक अशा कक्षेमध्ये आपण ते पाठवू शकलो. चांद्रयान तर आपल्याला माहितीच आहे, हा एक शिरपेचा मानाचा तुरा होता. याचं मिशन होतं पूर्णपणे सायंटिफिक, टू अपग्रेड इंडियाज टेक्नॉलॉजिकल कॅपॅबिलिटी
आणि त्याचबरोबर अंतराळ विज्ञान, प्लॅनेटरी सायन्स, जे आपले यंग सायंटिस्ट आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणीच होती. 590 किलोग्रॅम वजनाचा हा सॅटेलाइट 100 किलोमीटर ल्युनार ऑर्बिटमध्ये आपण प्रस्थापित केला आणि त्यातनं एक मून इम्पॅक्ट प्रोब म्हणून एक छोटा शास्त्रीय उपकरण आपण चंद्राच्या भूतलावर सोडलं आणि जाताना त्याने अनेक चंद्राचे फोटोग्राफ्स घेतले आणि त्या उपकरणावर आपल्या भारताचा झेंडा अधोरेखित केलेला होता. पुढचं महत्वाचा टप्पा होता मंगळावरची जी ही स्वारी आहे ती अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण होती. एकतर इंटरप्लॅनेटरी ट्रॅजेक्टरी डिझाईन हे खूप मोठं आव्हान होतं. ही जी ट्रॅजेक्टरी आहे ती 3 विभागात डिझाईन केली जाते. एक म्हणजे पृथ्वीच्या भोवती हळूहळू त्याची कक्षा वाढवत नेणं आणि मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी त्याचा वेग पोचल्यानंतर ही जी कक्षा आहे ती पृथ्वी सोडून सूर्याच्या कक्षेत जाते आणि मग कालांतराने 300 दिवसानंतर ज्यावेळेला त्या कक्षेच्या जवळ मंगळ येऊन पोचलेला आहे त्यावेळेला ती कक्षा सूर्याच्या कक्षेतून बदलून मंगळाच्या कक्षेत जाते आणि या प्रकारे एक लंबवर्तुळाकार जवळ 75,000 किलोमीटर बाय 300 किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार इलिप्टिकल कक्षेमध्ये आपण हे यान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं. या 300 दिवसाच्या प्रवासात थर्मल मॅनेजमेंट, टेलिमेट्री मॅनेजमेंट अशा कित्येक गोष्टींना आपल्याला तोंड द्यायला लागलं आणि मंगळावर पोचल्यानंतर अर्थातच बरेचसे मंगळाचे फोटोग्राफ्स आपल्याला मिळाले. या कक्षेचं वैशिष्ट्य असं की त्याची पेरी जी आहे ती पेरिॲप्सिस 200 किलोमीटर आणि त्याच्यामुळे मंगळाचे खूप जवळनं फोटोग्राफ्स घेता येत होते. तसेच खूप लांब अंतरावरनं म्हणजे 60, 70, 75,000 किलोमीटरवरून मंगळाचे लॉंग शॉट्स पण घेता येतात. हे मिशन मंगळावर आपण हा जो सॅटेलाइट सोडला त्याच्यानंतर काही दिवसातच महिन्याच्या अवधीत मंगळाच्या जवळनं एक धूमकेतू जाणार होता आणि धूमकेतूची जी शेपूट असते ती तुम्हाला माहितीच आहे की कित्येक लाख किलोमीटर लांबीची असते आणि त्यात आपल्या सॅटेलाइटला प्रॉब्लेम येण्याची शक्यता होती आणि म्हणून आपल्या सायंटिस्टनी, आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या या मार्स मिशन सॅटेलाइटची कक्षा थोडी बदलली. हे सगळं रिमोट ऑब्व्हियसली आणि ही जी कक्षा बदलली त्याच्यामुळे धूमकेतू आणि आपला सॅटेलाइट रादर या धूमकेतूपासून आपल्या या सॅटेलाइटचा बचाव झाला आणि आज या सॅटेलाइटकडून कित्येक फोटोग्राफ्स आपल्याला मिळत आलेले आहेत आणि त्या फोटोग्राफ्सचा त्या डेटाचा सगळा आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्याचा उपयोग करून घेत आहेत. नुकतंच सप्टेंबरमध्ये आपण ॲस्ट्रोसॅट हा एक पूर्णपणे सायंटिफिक मिशन असलेला सॅटेलाइट सोडला.
तो आपला अंतराळातला टेलिस्कोप आहे, दुर्बीण आहे. इथं बघाल की वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स या सॅटेलाइटवर आहेत. स्कॅनिंग स्काय मॉनिटर, अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, तसंच सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप आणि असे अनेक. लवकरच यातून मिळणाऱ्या सर्व माहितीचा आपले ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्समधील शास्त्रज्ञ उपयोग करून घेणार आहेत. याचा पुढचा टप्पा म्हणजे रिजनल नॅव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टम. आपल्याला माहितीच आहे की GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, हे जे सॅटेलाइट्स अमेरिका आणि इतर देशांचे आहेत त्यायोगे आपल्याला मोबाईलवर अतिशय अचूक आपली जागा कळू शकते. परंतु या सॅटेलाइट्सचा आपल्या काही महत्त्वाच्या मिशन्ससाठी जर उपयोग करायचा असेल तर मात्र ते कठीण असतं. आणि म्हणून आपण स्वतःची ही सॅटेलाइट सिस्टम डेव्हलप करतोय. ऑलरेडी 4 सॅटेलाइट्स आपण अंतराळात पाठवलेले आहेत आणि 5वा सॅटेलाइट अजून फक्त 4 दिवसांनी म्हणजे 20 जानेवारीला आपण अंतराळात सोडणार आहोत. टोटल एकूण 7 सॅटेलाइट्सची ही शृंखला आहे आणि त्यानंतर अजूनही त्यात 4 सॅटेलाइट्स ॲड करून एकूण 11 सॅटेलाइट्सची ही शृंखला आपण निर्माण करणार आहोत आणि ज्याचा उपयोग टेरेस्ट्रियल, एरियल, मरीन नेव्हिगेशन, डिझास्टर मॅनेजमेंट, व्हेकल ट्रॅकिंग, इंटिग्रेशन विथ मोबाईल फोन्स अशा अनेक प्रकारे याचा आपण उपयोग करून घेणार आहोत. आणि पुन्हा हे सर्व सॅटेलाइट्स PSLV या आपल्या यशस्वी यानाने पाठवणार आहोत आपण. आता हे जे सॅटेलाइट्स आहेत त्याचा आपण विविध प्रकारे उपयोग करून घेतो. 2 प्रकारचे सॅटेलाइट्स जे मी सांगितले. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स हे 900 किलोमीटरच्या आसपास आणि दुसरे सॅटेलाइट्स हे कम्युनिकेशनचे सॅटेलाइट्स हे 36,000 किलोमीटरवर. या सॅटेलाइट्सचा उपयोग कम्युनिकेशनचा सॅटेलाइट्सचा उपयोग टेलिकम्युनिकेशन, ब्रॉडकास्ट, एज्युकेशन, मेट्रोलॉजी आणि रिमोट सेन्सिंगच्या सॅटेलाइट्सचा उपयोग भूभाग, समुद्र, वातावरण या सर्व गोष्टींच्या अभ्यासासाठी केला जातो. आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया त्याचा. आपल्याला गुगल मॅप्स तर परिचित आहेतच. हे चित्र आहे, तुम्ही ओळखलंच असेल, मुंबईचं चित्र आहे हे, आपल्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने घेतलेलं. आणि अशा प्रकारची प्रचंड इन्फॉर्मेशन आज आपल्या भुवन पोर्टलवर अवेलेबल आहे, ज्याच्यावर आपल्या या भूभागाचा आणि इतर अनेक गोष्टींची माहिती त्या पोर्टलवर अवेलेबल आहे. हा फोटोग्राफ आहे वेस्ट बेंगॉलमधलं सुंदरबन. गंगा नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं अनेक त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने या सुंदरबनाचं संरक्षण करणं हे अतिशय जरुरी आहे. तर सॅटेलाइट मार्फत आपण या सर्व गोष्टींचा वेध घेऊ शकतो की कुठल्या प्रकारचे चेंजेस होत आहेत, कुठल्या प्रकारे आपण त्या गोष्टीचं संरक्षण करू शकतो. आपण थोडं पटपट जाऊयात. सोसायटल ॲप्लिकेशनसाठी तर माहितीच आहे की ATM, TV चॅनेल्स, दररोज आपल्याला TV वर दिसणारे वातावरणाची चित्र,
कम्युनिकेशन, टेलिमेडिसिन, टेलिएज्युकेशन या सर्व गोष्टी आपण सॅटेलाईटच्या थ्रू आज उपयोगात आणतोय. सोसायटल ॲप्लिकेशन्स, नॅचरल रिसोर्सेस, टेलिमेडिसिन, टेलिएज्युकेशन आणि कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंगच्या थ्रू आपण शेती, जंगल, जलसंपदा तसंच समुद्र आणि भूभाग या सर्वाचं निरीक्षण करून त्यात कुठल्या प्रकारचे बदल घडून येत आहेत याचा अभ्यास करू शकतो. शेतीच्या बाबतीत बघायचं झालं तर कुठल्या ठिकाणी कुठं दुष्काळ आहे हे आपल्याला सॅटेलाईटच्या निरीक्षणावरून कळू शकतं. फक्त या सर्व माहितीचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. आणि यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आपल्या सर्व सेक्रेटरिएट्सना कामाला लावलेलं आहे आणि जवळजवळ 150 ते 200 प्रोजेक्ट्स आज कार्यरत आहेत की सॅटेलाईटच्या माहितीचा या सर्व स्टेट आणि सेंट्रल डिपार्टमेंट्सने कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भात हे जवळजवळ 150 ते 200 प्रोजेक्ट्स आज सुरू झालेले आहेत. तसंच डिझास्टर मॅनेजमेंट सपोर्ट, आपल्याला माहितीच आहे की उत्तराखंडमध्ये फ्लॅश फ्लड्स आले. तसंच नुकतंच विशाखापट्टणममध्ये सायक्लॉन आलेलं होतं. चेन्नईमध्ये पूर्ण पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व गोष्टींमध्ये मोबाईल कम्युनिकेशन पूर्णपणे ठप्प होतं आणि एकच एक उपाय असतो तो म्हणजे सॅटेलाईट कम्युनिकेशन. त्यामुळे सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या थ्रू या सर्व गोष्टींमध्ये ही जी विपदा निवारण संयोजनाची जे काम चालू आहे त्याच्यात या इन्सॅटचा खूप मोठा भाग आहे. आपल्याला माहितीच असेल की काही वर्षांपूर्वी आणखीन एक सायक्लॉन आलेलं होतं आणि त्यात अपरिमित हानी झालेली होती. मुख्यतः जीवितहानी, जवळजवळ हजारो लोक त्यात मरण पावले. पण यावेळीचं जे सायक्लॉन आलं, विशाखापट्टणममध्ये जे येऊन थडकलं, त्या सायक्लॉनची गती आपण जवळजवळ पहिले 10 दिवस आपण त्याची गती ट्रॅक करत होतो आणि एक्झॅक्टली कुठे ते हिट होईल याचा पूर्णपणे अभ्यास केला जात होता. आणि त्याप्रमाणे त्या वेळेच्या आधी, एक दिवस आधी तिथून कित्येक हजारो लोकांना, लाखो लोकांना इव्हॅक्युएट केलं गेलं. आणि त्यामुळे विशाखापट्टणमधल्या या सायक्लॉनमध्ये मनुष्यहानी झाली, पण ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढी झाली. टेलिमेडिसिन, दुर्गम अशा ठिकाणी जर आपल्याला कोणाला उपचार पोचवायचे असतील तर आज जसं आपण स्काईपवरनं एकमेकांशी बोलू शकतो तसंच या टेलिमेडिसिन या कन्सेप्टच्या थ्रू वेगवेगळे डॉक्टर्स त्या आजारी माणसाला प्रत्यक्ष बघू शकतात. त्याचा सगळा रिपोर्ट त्यांना मिळू शकतो आणि त्याप्रमाणे ते त्याच्यावर उपचार पद्धती त्याच्या जवळच्या हेल्थ सेंटरकडनं पाठवू शकतात. तसंच टेलिएज्युकेशन, रिमोट लिंकवरून आपण आज कुठल्याही IIT, IISc सारख्या प्रगत इन्स्टिट्यूटमधले जे कोर्सेस आहेत ते आपण स्वतः घरी बसून बघू शकतो. मेट्रोलॉजी ॲप्लिकेशन तर आपल्याला माहितीच आहे, दररोज आपण असं चित्र बघत असतो. वेगवेगळे जे वातावरणातले बदल जे घडून येत असतात ते आपले उपग्रह कायम टिपत असतात. सर्च अँड रेस्क्यू मेथड्स, सायक्लॉन वॉर्निंग सर्व्हिसेस,
अशा अनेक प्रकारच्या गोष्टीतनं आपण या उपग्रहाच्या माहितीचा उपयोग करून घेत आहोत. आता याच्या पुढचा टप्पा काय, तर मार्क 3 हे आपलं पुढचं प्रक्षेपक यान असेल. 4000 किलोग्रॅम वजनाचा सॅटेलाइट आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवू शकतो. आणि त्याच्यासाठीची जी क्रायो इंजिनची डेव्हलपमेंट आहे ती अजून चालू आहे. परंतु या वर्षाच्या अखेरीला आपण याचा पहिलं प्रक्षेपण करणार आहोत. आणि त्याआधी 18 डिसेंबर 2014 आपण एक्सपेरिमेंटल मिशन पाठवलं की ज्याच्यात वरची क्रायो स्टेज ही पॅसिव्ह होती आणि त्यातला जो सॅटेलाइट होता त्यातला जो पेलोड होतं ते आपण ह्युमन इन स्पेस मिशन मानवी मोहिमेसाठी जे क्र्यू मॉड्यूल डेव्हलप करणार आहोत ते आपण त्यातनं पाठवलं आणि ते पुन्हा यशस्वीरित्या आपण ते पृथ्वीवर परत आणू शकलो. याच्या पुढची 2 महत्त्वाची मिशन्स आहेत जी पुढच्या 2 किंवा 3 महिन्याच्या कालावधीत आपण पूर्ण करणार आहोत. एक म्हणजे एअर ब्रीदिंग लॉन्च व्हेकल एक्सपेरिमेंट. आपण जेव्हा रॉकेट अंतराळात पाठवतो त्यावेळेला आपल्याला इंधन तर पाठवायला लागतंच, पण त्याच्याबरोबर प्राणवायूची देखील हे करायला लागते, योजना करायला लागते. आणि त्याच्यामुळे त्या सॅटेलाइटचं वजन, त्या प्रक्षेपकाचं वजन प्रचंड वाढतं. तर वातावरणातूनच प्राणवायू घेऊन आपण जर कंबशन करू शकलो तर पेलोड आपण कित्येक पटीने आपण वाढवू शकू. हा एक एक्सपेरिमेंट आहे. आणि त्याचबरोबर RLV-TD म्हणजे रियुजेबल लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर आपण पुढच्या 3 महिन्याच्या कालावधीत आपण सोडणार आहोत. याच्यावर एक बूस्टर आणि त्याच्यावर पुढे एखाद्या विमानासारखं असलेलं हे यान आहे आणि हे जवळ 65 किलोमीटर अंतरावर उंचीवर जाऊन ते स्पेस शटलसारखं परत लँड होईल. अर्थात हा एक छोटा एक्सपेरिमेंट आहे. या दोन्हीचा उपयोग करून भविष्य काळात आपण खूप मोठं पेलोड अंतराळात अतिशय कमी खर्चात पाठवू शकतो. तसंच स्पेसक्राफ्टच्या बाबतीत बघायला गेलं तर चांद्रयान-1 ज्यातनं आपण चंद्रावर असलेले वॉटर मॉलिक्युल्स डिटेक्ट करू शकलो. चांद्रयान-2 मध्ये आपण ल्युनार रोव्हरची योजना करणार आहोत आणि ज्याच्यामुळे आपल्याला चंद्राचा पृष्ठभाग अभ्यासता येईल. तसंच सायन्सच्या दृष्टीने प्लॅनेटरी सायन्सचा मध्ये रिसर्च करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास चालू आहे. वेगवेगळ्या या ग्रहांवर आपल्याला या PSLV, GSLV आणि मार्क 3च्या तर्फे किती वजनाचा सॅटेलाइट पाठवता येईल आणि त्याप्रमाणे कुठल्या प्रकारची शास्त्रीय उपकरणं आपण त्याच्यात समाविष्ट करू शकू यासाठीचा अभ्यास सध्या चालू आहे. तसंच आदित्य मिशन सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचं हे एक महत्त्वाचं मिशन आहे. थोडंसं 2 मिनटं मला बोलायचं आहे ते म्हणजे ही जी इस्रोची प्रोजेक्ट्स सक्सेसफुल होत आहेत त्याच्यामागे काय आहे तर कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती. जे वर्क कल्चर आपल्या आधीच्या शास्त्रज्ञांनी पाया घालून आपल्याला मार्गदर्शन करून दिलेलं आहे त्याप्रमाणे इनोव्हेटिव्ह मॅनेजमेंट स्ट्रक्चर की ज्यामध्ये प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक विशिष्ट टास्क हा वेल डिफाईन्ड असतो. प्रोजेक्ट टीम वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी त्यांना मदत केलेली असते आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य ती व्यक्ती
ही त्या प्रोजेक्टवर काम करत असते. तसंच क्लॅरिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ज, त्यात अर्थातच डिवोशन आणि फोकस ही गोष्ट आलीच. डेडिकेशन आणि कमिटमेंट. त्याचबरोबर वी आर लर्निंग फ्रॉम फेल्युअर्स. ASLV, PSLV, SLV3 यातली प्रत्येक पहिली फ्लाईट ही फेल गेली. एवढंच नव्हे तर आपण जेव्हा वेगवेगळे शास्त्रीय एक्सपेरिमेंट्स करत असतो, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी त्रुटी असतात. पण त्या प्रत्येक गोष्टीचा योग्य प्रकारे अभ्यास करून त्या त्रुटींवर कशी मात करता येईल याचा अभ्यास करून वेगवेगळ्या चर्चांमधून ती गोष्ट सोडवली जाते. आणि म्हणूनच शेवटचा हे पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिगरस रिव्ह्यू मेकॅनिझम. जे काही आपण डिझाईन करतो, जे काही आपण टेस्ट करतो, या प्रत्येकाचा अतिशय डिटेल्ड रिव्ह्यू घेतला जातो. वेगवेगळ्या लेवल्सला घेतला जातो, डिव्हिजनमध्ये घेतला जातो, ग्रुप लेवलला घेतला जातो, सेंटर लेवलला घेतला जातो आणि चेअरमन देखील प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू घेत असतात. आणि आपल्या फ्लाईट्स जरी सक्सेसफुल झाल्या तरी पोस्ट फ्लाईट अनालिसिस हे एक महत्त्वाचं अंग आहे की त्यातनं अगदी थोडं देखील डेव्हिएशन कुठं आलेलं नाही ना, हे अभ्यासण्याची जरुरी असते. कारण त्याप्रमाणे आपण त्याचं आपलं डिझाईन आणि आपला फॅब्रिकेशन या सगळ्या गोष्टी आपण त्या चेंज करू शकतो. अर्थातच ही गोष्ट फक्त इस्रोसाठी ॲप्लिकेबल नाही, तर प्रत्येक कुठली इन्स्टिट्यूट, BARC तसंच इतर अनेक इन्स्टिट्यूट्स ज्या आज सक्सेसफुल आहेत, त्या केवळ अशा प्रकारे अतिशय सिस्टमॅटिक डेव्हलपमेंटमुळेच त्या आज यशस्वी झालेल्या आहेत. इस्रोच्या या कार्यक्रमात हातभार अकॅडमिक इन्स्टिट्यूट्सचा आहे. तशाच प्रकारे इंडस्ट्रीज यांचंही खूप मोठं योगदान आहे. सगळ्या स्टेजेसचं मॅन्युफॅक्चरिंग, एव्हियॉनिक सिस्टम्स डेव्हलपमेंट, टेस्ट फॅसिलिटीज डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये इंडस्ट्रीचा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच पुढे जाण्यासाठी आपल्याला कायम रिसर्च करत असण्याची जरुरी आहे आणि त्याच्यासाठी IIT, IISc अशा नामवंत इन्स्टिट्यूटचं आपल्याला याच्यात सहाय्य मिळतं. ही एक इस्रोची स्वतःची इन्स्टिट्यूट पण आहे. इस्रो इन्स्टिट्यूट IIST ही त्रिवेंद्रममध्ये आहे आणि दरवर्षी 140-150 विद्यार्थी यातनं बाहेर पडतात की जे पूर्णपणे इस्रोच्या कामांशी परिचित असतात आणि त्यामुळे ते इस्रोमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. तसंच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधल्या स्टुडंट्ससाठी हे एक आव्हान की छोटे छोटे सॅटेलाइट्स ते तयार करू शकतात आणि आपल्या या प्रक्षेपकांद्वारे PSLV आणि GSLVच्या थ्रू ते अवकाशात पाठवू शकतात आणि त्यातून रॉकेट सायन्सची माहिती आणि तसंच रॉकेट सॅटेलाइट तयार करण्यासाठीचे जे काही ज्या काही गोष्टी त्यांना शिकायला लागतात त्या सर्व गोष्टी या अशा प्रकारच्या एक्सपिरियन्समधून त्यांना शिकता येतात. आपण कित्येक सिस्टम्स या स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. इंडिजिनायझेशन हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. सॉलिड प्रॉपल्शन टेक्नॉलॉजीज, अर्थ स्टोरेबल प्रॉपल्शन, क्रायोजेनिक प्रॉपल्शन, नॅव्हिगेशन कंट्रोल गायडन्स सिस्टम्स, मटेरियल्स, एव्हियॉनिक्स अशा कित्येक गोष्टी. हा जो विक्रम प्रोसेसर आहे तो आपल्या सर्व लॉन्च व्हेकल्समध्ये आज ऑनबोर्ड कम्प्युटर सिस्टम्स जे आहेत
त्या या विक्रम प्रोसेसरवर आधारित आहेत आणि हा विक्रम प्रोसेसर आपण स्वतः निर्माण केलेला आहे. आज SCL चंदीगडमध्ये याचं फॅब्रिकेशन सुरू झालेलं आहे. तसंच खाली एक चित्र आहे ते म्हणजे सुपर कम्प्युटर 430 टेराफ्लॉप क्षमतेचा सुपर कम्प्युटर आपण निर्माण केलेला आहे. तसंच हायपरसॉनिक विंड टनेल आणि अशा कित्येक फॅसिलिटीज या आपण स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलेल्या आहेत. आज थुंबाची सुरुवात 1960-1962 साली झाली आणि त्यानंतर पूर्ण देशभरात इस्रोचं जाळं पसरलेलं आहे. त्यातली महत्त्वाची सेंटर्स आहेत विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्रिवेंद्रम जिथं रॉकेट डेव्हलपमेंट होते, आयझॅक बँगलोर जिथं सॅटेलाईट डेव्हलप केला जातो, सॅटेलाईट ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद इथं ॲप्लिकेशन्स त्याची डेव्हलप केली जातात, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद इथं या सर्व माहितीचा उपयोग कसा केला जाईल यासाठीचे प्रोजेक्ट्स डेव्हलप केले जातात. आणि तसंच अनेक ट्रॅकिंग स्टेशन्स, तसंच नॉर्थ ईस्ट स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड काही सेंटर्स, अशा प्रकारे अनेक सेंटर्स आज इथं निर्माण केली गेलेली आहेत. एक स्लाइड फक्त आव्हानांसाठी. हे चित्र आहे ते साऊंडिंग रॉकेटचं लॉन्च टर्ल्समधनं महिन्यातनं एकदा केलं जातं आणि त्यासाठी त्रिवेंद्रमच नव्हे तर पूर्ण भारतातनं कित्येक हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतात. पुढची आव्हानं मार्क 3 फक्त 4000 किलोग्रॅम वजनाचं सॅटेलाईट आज आपण पाठवू शकतोय आणि याच्या पुढची आपल्याला झेप घ्यायची आहे ती म्हणजे 4000 पासून 10,000 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्याची क्षमता निर्माण करणं, मानवी मोहिमा, अनेक उपग्रह एकाच लॉन्च व्हेकलमधून पण विविध कक्षांमध्ये स्थापित करण्याची क्षमता, ती पण कमीत कमी खर्चात, सूर्यमालिकेचं शास्त्रीय संशोधन, पुनरुपयोगी प्रक्षेपण यान, पर्यावरणास अनुकूल असं इंधन निर्माण करणं, असे कित्येक आव्हानं आपल्यासमोर आहेत. आणि कुसुमाग्रजांच्या शब्दात बोलायचं झालं तर अनंतामुची ध्येयासक्ती अनंताना आशा. शेवटच्या स्लाइडमध्ये डॉक्टर गोवारीकरांनी त्यांच्या पुस्तकात एक छान लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी त्यांच्या कार्यालयात जो बोर्ड होता त्यावर एक वाक्य लिहून ठेवलं होतं, झुंजत रहा, झगडत रहा आणि नित्य नावाचा शोध घेत रहा. आपल्या ध्येयाची कास सोडू नका, शरण जाऊ नका, हार मानू नका, कारण विजय आहे फक्त तुमचा. थँक्यू.